उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाण्याची जी मजा आहे ना, ती इतर कुठल्याच सीझनमध्ये नाही. तर आज आपण कैरीचे मस्त असे हे पापड तयार करणार आहोत. हे तुम्ही अगदी वर्षभर जरी ठेवले ना, तरीही खराब होणार नाही. हो, आणि कुठे प्रवासाला जर जाणार असाल ना, तर हे आंब्याचे पापड नक्की घेऊन जा. मस्त असे चटपटीत आहे, टँगी फ्लेवरचे आहे आणि बनवायला तर इतके सोपे आहे ना, अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये तुम्ही हे बनवून रेडी करू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून छान अशा कट करून घेतलेल्या आहे. याची सालं वगैरे मी काढलेली नाही. जर तुम्हाला सालं काढायची असेल तर तुम्ही सालं काढून सुद्धा ह्या घेऊ शकता. तर अख्ख्या 2 कैऱ्या आहे वजनाने म्हणाल तर ह्या बरोबर 300 ग्रॅम एवढ्या कैऱ्या इथे मी घेतलेल्या आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये जे जे मी जिन्नस सांगत आहे ना, ते तर आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबलच असतात. तर त्यात मी सगळ्यात अगोदर पुदिन्याची पानं, पुदिनामुळे ना खूप छान असा फ्लेवर येणार आहे आणि खायलासुद्धा छान लागणार आहे. तर साधारणतः मूठभर इथे मी पुदिन्याची पानं, त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचाभर. त्यानंतर साधारणतः अर्धा चमचा बडीशेपची पावडर घातलेली आहे. या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक केलं ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही. सोबतच इथे मी चाट मसाला टाकलेला आहे, तोही अर्धा चमचाभर. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल ना, स्किप केला तरीही चालेल. जे जे जिन्नस असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. तुम्हाला यामध्ये काळी मिरी घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता. त्यानंतर ना इथे मी काळं मीठसुद्धा घातलेलं आहे, पाव चमचा. थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान जमेल तितकी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट जरी तयार झालेली असेल ना, तरीही यामध्ये ना कैरीचे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे असतात, जे आंब्याचे पापड जेव्हा आपण बनवू ना, ते त्यामध्ये व्यवस्थित लागणारही नाही आणि पापडसुद्धा आपले तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ना आपल्याला हे गाळणीने गाळून घेणं फार गरजेचं आहे. तर आता मी हे छान असं गाळून घेणार आहे. मोठ्या जी होलवाली जी चाळण येते ना, तीच इथे तुम्ही वापरायची आहे. तर हे पहा, असे कैरीचे थोडेफार तुकडे या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे. हे जर जास्त प्रमाणात राहिले असेल तर पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता हे कमी प्रमाणात असल्यामुळे हे मी आता टाकून देणार आहे, किंवा एखाद्या झाडाला तुम्ही खत म्हणून सुद्धा घालू शकता. आता आपली जी खाली पेस्ट दिसत आहे ना, ती रेडी झालेली आहे. फक्त आपल्याला शिजवायची आहे. बऱ्याचदा आंब्याचे पापड आपण जेव्हा बनवतो ना, त्यासाठी आपल्याला कैऱ्या शिजवून घ्यावे लागतात. ही जी पद्धत आहे ना, खूप सोपी आहे. आता ह्या आपल्याला एखाद्या नॉनस्टिक पॅन असेल ना, त्यामध्येच घालायचं आहे. नॉनस्टिक पॅनला ना हे मिश्रण चिकटत नाही. आता हे सतत आपल्याला हलवायचं आहे. फक्त ही स्टेप थोडीशी लेंदी आहे. बाकी हे आंब्याचे पापड बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर आता बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे आणि ह्यात ना थोडासा हिरवा रंग आपण वापरणार आहोत, त्यामुळे अजून छान हे आंब्याचे पापड दिसणार आहे. आता हा टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे. जर तुम्हाला टाकायचा नसेल तर पूर्णपणे स्किप करू शकता, परंतु हिरवा रंग टाकल्यामुळे ना खूप छान असे आंब्याचे पापड दिसणार आहे. त्याकरता इथे मी वापरलेलं आहे. आता हे मिश्रण ना आपल्याला शिजवावं लागणार आहे. आता मध्यम गॅसवरतीच हे मिश्रण मी शिजवून घेणार आहे. तर आता साधारणतः हे मिश्रण शिजायला ना आपल्याला एक 10 ते 12 मिनटं एवढा वेळ लागतो. बऱ्यापैकी अर्ध्या प्रमाणात हे शिजलं की यामध्ये ना मी अर्ध्या कपापेक्षा थोडीशी कमी इथे साखर घातलेली आहे आणि पाव कपापेक्षा थोडीशी जास्त अशी ही साखर घातलेली आहे. वजनाने तुम्ही इथे म्हणाल ना, 300 ग्रॅम कैऱ्यांसाठी ना तुम्ही इथे बरोबर 100 ते 120 ग्रॅम एवढी साखर इथे घेऊ शकता. आता साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आणि मिश्रण असं कोरडं होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे. बरोबर 12 ते 13 मिनटं मला हे मिश्रण शिजवण्यासाठी लागलेलं आहे आणि असं पूर्णपणे घट्ट झालेलं आहे. थोडं जरी हे सैल राहिलं ना तर पापड व्यवस्थित होणार नाही. आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या ताटामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे आहे. तुम्हाला पातळ पापड बनवायचे असेल तर पातळ पापड बनवू शकता, किंवा थोडेसे आपल्याला हे जाडसर कँडीसारखे बनवायचे असेल तर तसेही बनवू शकता. फक्त पापड ना जास्त पातळ पसरवू नका, नाही तर ताटाला ते चिकटून राहतील, निघणार नाही. आता ह्या ताटामध्ये ना पसरवायच्या अगोदर हलकासा मी तेलाचा हात लावलेला होता, जेणेकरून आपले पापड काढताना अजिबात कुठेही ताटाला चिकटवू नये. आणि मिश्रण मध्यम जाडीचं पसरवायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, पातळ अजिबात पसरवू नका. पापड 100% तुटतात, त्यामुळे मध्यम जाडीचंच मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. आता हे ना तुम्ही 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवू शकता, किंवा उन्हाची सोय जर नसेल ना, तुम्ही हे पंख्याखाली जरी सुकवलं ना तरीही चालेल. फक्त पंख्याखाली सुकायला थोडेसे जास्त दिवस लागतील. उन्हामध्ये 2 दिवसामध्ये सुकून लगेच पापड रेडी होतात. तसे पंख्याखाली जर सुकवणार असेल तर 2 ते 3 दिवस एवढा वेळ लागतो.
तर हे पहा, अगदी मस्त हे पापड तयार झालेले आहे. खायला तर इतके चटपटीत लागतात ना. एकदा बनवून ठेवायचं आणि मस्त असे छोटे छोटे पापड किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायचे असेल ना त्या आकारामध्ये कट करायचं आणि एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं. अजिबात खराब होत नाही. वर्ष ते 2 वर्ष हे छान टिकतात. चवीला म्हणाल ना तर अप्रतिम लागतात, भन्नाट लागतात. तर नक्की ह्या कैरीच्या सीझनमध्ये हे आंब्याचे पापड तुम्ही बनवा आणि कसे झाले ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. तर मग कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसे तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा ही रेसिपी शेअर करा. रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल.